बच्चों शुभोदय। बच्चों शुभोदय। आज हम 7वीं कक्षा 5 अभ्यास करेंगे। ओके, उम्मीद है आप सभी ने पिछली कक्षा का होमवर्क पूरा की है। ನಾನು ಇಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂತ ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಅನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀರಾ? ನೀವು ನೋಟ್ಸ್ ಬರೆಯಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೆ ಮತ್ತು ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್ ಬರೆಯೋದಕ್ಕೆ ಹೋಮ್ವರ್ಕಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೆ, ಹೌದಾ? ನೋಟ್ಸ್ಗೆ ಸೇಮ್ ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್ ಬರೀರಿ ಒಂದೇ ಟೈಮು. ಹೋಮ್ವರ್ಕಿಗೆ ಒಂದು ಸಲ ಕ್ವೆಶ್ಚನ್ 2 ಸಲ ಆನ್ಸರ್ ಬರೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ ಫಸ್ಟ್ ಮೈನ್ನ. ಸೆಕೆಂಡ್ ಮೈನು ಒಂದು ಸಲ ಕ್ವೆಶ್ಚನು 3 ಸಲ ಆನ್ಸರ್ ಬರೀದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೆ, ಹೌದಲ್ವಾ? ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ, ಯಾಕೆಂದರೆ ಹತ್ತಿರದಲ್ಲೇ ಟೆಸ್ಟ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಓಕೆ, ಇವಾಗ ಮತ್ತೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. ಸೆಕೆಂಡ್ ಮೈನಿನ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆನ್ಸರ್ಸ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಮುಂದಿನ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್ನ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಣ. ಓಕೆ, लाल किले के बारे में सेकंड में इन प्रश्नों के उत्तर 2 या 3 वाक्यों में लिखो. ओके, फर्स्ट प्रश्न फर्स्ट, लाल किले के बारे में लिखो. उत्तर, दिल्ली का लाल किला बहुत प्रसिद्ध है. इसके दीवाने आम और दीवाने कासा देखने लायक है. दीवाने आम हिंदी काल का नमूना है. इसमें लाल पत्थर से बने 60 सुंदर खंबे है. दीवाने कासा संगमरमर से बना है. ओके, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ನೋಡೋಣ. ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನೆನ್ನೆ ನೋಡಿದ್ವಿ, ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನನ್ನು ನೋಡೋಣ. ओके, देखो बच्चों, सेकंड मेन में सेकंड क्वेश्चन देखो. कुतुब मीनार के बारे में तुम क्या जानते हो? कुतुब मीनार के बारे में तुम क्या जानते हो? ನಿಮಗೆ ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಬಗ್ಗೆ ಏನು ಗೊತ್ತಿದೆ, ಹೌದಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ನೋಡೋಣ. दिल्ली से थोड़ी दूर पर आसमान से बातें करने वाली बहुत सुंदर कुतुब मीनार है. यह 238 फुट ऊंची है. सौकड़े सीढ़ियाँ चढ़कर उसकी चोटी पर पहुंचाना पड़ता है. उसके ऊपर से दिल्ली का दृश्य बहुत मनोहर लगता है. ओके, और एक बार देखो बच्चों, कुतुब मीनार के बारे में तुम क्या जानते हो? दिल्ली से थोड़ी दूर पर आसमान से बातें करने वाले. दिल्ली से थोड़ी दूर पर आसमान से बातें करने वाली बहुत सुंदर कुतुब मीनार है. यह 238 फुट ऊंची है. सौकड़े सीढ़ियाँ चढ़कर उसकी चोटी पर पहुंचाना पड़ता है. उसके ऊपर से दिल्ली का दृश्य बहुत मनोहर लगाता है. ओके, और एक बार देखो. दिल्ली से थोड़ी दूर पर आसमान से बातें करने वाले बहुत सुंदर कुतुब मीनार है. यह 238 फुट ऊंची है. सौकड़ों सीढ़ियाँ चढ़कर उसकी चोटी पर पहुंचाना पड़ता है. उसके ऊपर से दिल्ली का दृश्य बहुत मनोहर लगाता है. ओके, नेक्स्ट क्वेश्चन देखो बच्चों. संसद के बारे में लिखो. थर्ड क्वेश्चन हो, संसद के बारे में लिखो. 12 उत्तर इस तरह है. भारत सरकार का सचिवालय नई दिल्ली में है. संसद भवन बड़ा रमणीय है. यहाँ गोलाकार सदन संसार में निराला है. लोकसभा और राज्यसभा संसद के 2 सदन हैं. इनके
अधिवेशन इसी में होते हैं। ओके, और एक बार देखो, संसद के बारे में लिखो। भारत सरकार का सचिवालय नई दिल्ली में है। संसद भवन बड़ा रमणीय है। यहाँ गोलाकार सदन संसार में निराला है। लोकसभा और राज्यसभा संसद के 2 सदन हैं। इनके अधिवेशन इसी में होते हैं। थर्ड क्वेश्चन, और एक बार देखो, संसद के बारे में लिखो। संसद भवन बगे बरीरी। उत्तर, भारत सरकार का सचिवालय नई दिल्ली में है। संसद भवन बड़ा रमणीय है। यहाँ गोलाकार सदन संसार में निराला है। लोकसभा और राज्यसभा संसद के 2 सदन हैं। इनके अधिवेशन इसी में होते हैं। ओके बच्चों, नेक्स्ट क्वेश्चन देखो, राष्ट्रपति भवन क्यों निराला है? राष्ट्रपति भवन, राष्ट्रपति भवन क्यों निराला है? ओके, उत्तर, राष्ट्रपति भवन भारत के राष्ट्रपति निवास स्थान है। राष्ट्रपति देश विदेशों के अपने अतिथियों का आदर सत्कार यहीं पर करते हैं। राष्ट्रपति का कार्यालय भी इसी भवन में है। इस भवन के एक और भाग में वस्तु संग्रहालय भी है। उसमें कई अमूल्य प्राचीन वस्तुओं का संग्रह है। और एक बार देखो बच्चों, 4वीं क्वेश्चन, 4th क्वेश्चन नोड़ी, राष्ट्रपति भवन क्यों निराला है? राष्ट्रपति भवन क्यों निराला है? उत्तर, राष्ट्रपति भवन भारत के राष्ट्रपति निवास स्थान है। राष्ट्रपति देश विदेशों के अपने अतिथियों का आदर सत्कार यहीं पर करते हैं। राष्ट्रपति का कार्यालय भी इसी भवन में है। इस भवन के एक और भाग में वस्तु संग्रहालय भी है। उसमें कई अमूल्य प्राचीन वस्तुओं का संग्रह है। अर्थ ಆಯ್ತಲ್ವೇನ್ರಪ್ಪ? ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ನೋಡೋಣ. ಮತ್ತು इसलिए राष्ट्रपति भवन निराला है. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ ಲಾಸ್ಟ್ ಲೈನು? नेक्स्ट क्वेश्चन देखो बच्चों, 5th क्वेश्चन देखो, दिल्ली में देखने लायक स्थान कौन कौन से है? दिल्ली में देखने लायक स्थान कौन कौन से है? उत्तर, दिल्ली में देखने लायक स्थान है राजघाट, शांतिवन, जंतर मंतर, बिरला भवन, लक्ष्मी नारायण का मंदिर आदि दर्शनीय स्थान है. ओके, दिल्ली में देखने लायक स्थान कौन कौन से है? दिल्ली में देखने लायक स्थान है राजघाट, शांतिवन, जंतर मंतर, बिरला भवन, लक्ष्मी नारायण का मंदिर आदि दर्शनीय स्थान है. ओके ओके बच्चों. ओके, नेक्स्ट मेन क्या है? नेक्स्ट मेन थर्ड मेन में क्या है? अन्य वचन रूप लिखो. क्या है? अन्य वचन रूप लिखो. ओके, किला, फर्स्ट वन किला. इसका उत्तर अन्य वचन किले. किला, किले, किला, किले. सेकेंड वन याद
यादें. ओके, याद यादें. नेक्स्ट वन, बात बातें. बात बातें. महीना महीने. महीना महीने. चार्थ वन, महीना महीने. थर्ड मेन अन्य वचन रूप लिखो. फर्स्ट वन किला किले. सेकंड वन याद यादें. थर्ड वन बात बातें. फोर्थ वन महीना महीने. ओके, नेक्स्ट फोर्थ मेन. फोर्थ मेन में क्या है? फोर्थ मेन में विलोम शब्द लिखो. फोर्थ मेन में ವಿಲೋಮ್ ಶಬ್ದ ಲಿಖೋ. ಆಪೋಸಿಟ್ ವರ್ಡ್ಸ್ ಬರೆಯೋದು ಅಲ್ವೇನ್ರಪ್ಪ. ವಿಲೋಮ್ ಶಬ್ದ ಅಂದರೆ ವಿರುದ್ಧ ಪದ. फोर्थ मेन में विलोम शब्द लिखो. फर्स्ट वन नया. फर्स्ट वन नया. नया का अपोजिट वर्ड आर विलोम शब्द पुराना. ओके, नया ಅಂದರೆ ಹೊಸದು, ಪುರಾಣ ಅಂದರೆ ಹಳೇದು. सेकंड वन भीतर बाहर. भीतर बाहर. भीतर विलोम शब्द बाहर. नया शब्द का विलोम शब्द पुराना. भीतर शब्द का विलोम शब्द बाहर. थर्ड वन पास. विलोम पास शब्द का विलोम शब्द दूर. पास शब्द का विलोम शब्द दूर. पास दूर. चार्थ वन और चारवी क्वेश्चन. चढ़ना उतरना. चढ़ना उतरना. चढ़ना शब्द का विलोम शब्द उतरना. ओके, और एक बार देखो फोर्थ मेन. फोर्थ मेन में विलोम शब्द लिखो. नया शब्द का विलोम शब्द पुराना. भीतर शब्द का विलोम शब्द बाहर. थर्ड वन पास शब्द का विलोम शब्द पास शब्द का विलोम शब्द दूर. फोर्थ वन चढ़ना शब्द का विलोम शब्द उतरना. ओके, फोर्थ मेन पूरा हो गया. नेक्स्ट फिफ्थ मेन देखो. फिफ्थ मेन में क्या है? पर्यायवाची शब्द जानो. पर्यायवाची शब्द जानो. नगर शब्द का पर्याಯವಾಚಿ ಶಬ್ದ ಶಹರ್. ನಗರ್ಗೆ ಇನ್ನೊಂದು ಏನು ಹೆಸರು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂತ, ಹೌದಾ? ಹಾಗೆ ನಗರ್ ಶಬ್ದ का पर्यायवाची ಶಬ್ದ. ಈಗ ತಂದೆ ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್. ಇನ್ನೊಂದು ಶಬ್ದ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ? ಅಪ್ಪ, ಪಿತಾಜಿ, ಅಪ್ಪಾಜಿ. ಈಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಒಂದೇ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಇನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಅರ್ಥಗಳು ಯಾವುದಿದೆ ಅಂತ ನೋಡೋದು. ನಗರ್ ಶಬ್ದ का पर्यायवाची शब्द शहर. नगर शहर. सेकंड वन मशहूर. मशहूर प्रसिद्ध. थर्ड वन आसमान आकाश. थर्ड वन आसमान आकाश. आसमान आकाश. फोर्थ वन मनोहर सुंदर. मनोहर सुंदर. ओके, मनोहर सुंदर. आसमान आकाश. नगर शहर. ओके, नेक्स्ट मेन देखो बच्चों. नेक्स्ट मेन फोर्थ मेन पूरा हो गया. नेक्स्ट मेन में क्या है? नेक्स्ट मेन सिक्स्थ मेन. ओके, सिक्स्थ मेन. सिक्स्थ मेन में क्या है? सिक्स्थ मेन में
कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद करो. कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद करो. ಕನ್ನಡ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಅನುವಾದವನ್ನು ಮಾಡಿ. ಒಂದು ಲೈನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಹಿಂದಿನಲ್ಲಿ, ಅದನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು ಅದನ್ನು ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಮಾಡಿ. ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಮಾಡಿ ಅಥವಾ ಇಂಗ್ಲೀಷಿಗೆ ಮಾಡಿ. ನಾವು ಎರಡಕ್ಕೂ ಮಾಡೋಣ. ಓಕೆ, ಎರಡಕ್ಕೂ ಮಾಡೋಣ. ಒಂದು ಲೈನು ಸೆಂಟೆನ್ಸು ಹಿಂದಿನಲ್ಲಿದೆ, ಅದನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಮಾಡೋಣ. ಓಕೆ, 6th मेन में कन्नड़ या अंग्रेजी में अनुवाद करो. फर्स्ट वन, लाल किले के पास जामा मस्जिद है. लाल किले के पास जामा मस्जिद है. इस प्रश्न का उत्तर ट्रांसलेट ಮಾಡಿರೋದು ಈ ಥರ ಇದೆ. लाल किले के पास जामा मस्जिद है. ये ಕೆಂಪು ಕೋಟೆಯ ಹತ್ತಿರ ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಇದೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಕೆಂಪು ಕೋಟೆಯ ಹತ್ತಿರ ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಇದೆ. ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಈಸ್ ನಿಯರ್ ರೆಡ್ ಫೋರ್ಟ್. ಓಕೆ, ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಈಸ್ ನಿಯರ್ ರೆಡ್ ಫೋರ್ಟ್. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವೇನಪ್ಪ? ಲಾಲ್ ಕಿಲೆ ಕೆ ಪಾಸ್ ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಹೈ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಕೋಟೆಯ ಹತ್ತಿರ ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಇದೆ. ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಜಾಮಾ ಮಸ್ಜಿದ್ ಈಸ್ ನಿಯರ್ ರೆಡ್ ಫೋರ್ಟ್. ಓಕೆ, ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್, दिल्ली में कुतुब मीनार है. दिल्ली में कुतुब मीनार है. ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಇದೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಇದೆ. ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಈಸ್ ಅಟ್ ಡೆಲ್ಲಿ. ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಈಸ್ ಅಟ್ ಡೆಲ್ಲಿ. ಎರಡನೇದನ್ನ ಇನ್ನೊಂದು ಸಲ ನೋಡೋಣವಾ? ದಿಲ್ಲಿ ಮೇ ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಹೈ. ದಿಲ್ಲಿಯಲ್ಲಿ ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಇದೆ. ಕುತುಬ್ ಮಿನಾರ್ ಈಸ್ ಅಟ್ ಡೆಲ್ಲಿ. ಆಯ್ತಲ್ವಪ್ಪ? ನೆಕ್ಸ್ಟು ಥರ್ಡ್ ಒನ್, ದಿಲ್ಲಿ ಭಾರತ್ ಕಿ ರಾಜಧಾನಿ ಹೈ. ದಿಲ್ಲಿ ಭಾರತ್ ಕಿ ರಾಜಧಾನಿ ಹೈ. ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕನ್ನಡದಲ್ಲಿದೆ, ದಿಲ್ಲಿ ಭಾರತದ ರಾಜಧಾನಿ ಆಗಿದೆ. ಹೌದಾ? ದಿಲ್ಲಿ ಭಾರತದ ರಾಜಧಾನಿ ಆಗಿದೆ. ದಿಲ್ಲಿ ಈಸ್ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ, ದಿಲ್ಲಿ ಈಸ್ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. ದ ಒಂದು ಬರ್ಕೊಳ್ಳಿ, ದಿಲ್ಲಿ ಭಾರತದ. ಓಕೆ, ದಿಲ್ಲಿ ಭಾರತ್ ಕಿ ರಾಜಧಾನಿ ಹೈ. ದಿಲ್ಲಿ ಭಾರತದ ರಾಜಧಾನಿ ಆಗಿದೆ. ದಿಲ್ಲಿ ಈಸ್ ದಿ ಕ್ಯಾಪಿಟಲ್ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ. ಓಕೆ, ಭಾರತದ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. नेक्स्ट वन, लोकसभा और राज्यसभा संसद के 2 सदन है. लोकसभा और राज्यसभा संसद के 2 सदन है. ಲೋಕಸಭೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭೆ ಸಂಸತ್ತಿನ 2 ಸದನಗಳಾಗಿವೆ. ಲೋಕಸಭೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭೆ ಸಂಸತ್ತಿನ 2 ಸದನಗಳಾಗಿವೆ. ಲೋಕಸಭೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭೆ ಸಂಸತ್ತಿನ 2 ಸದನಗಳಾಗಿವೆ. ಇಂಗ್ಲೀಷಲ್ಲಿ ಲೋಕಸಭಾ ಆ್ಯಂಡ್ ರಾಜ್ಯಸಭಾ ಆರ್ 2 ಹೌಸಸ್ ಆಫ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್. ಓಕೆ, ಲೋಕಸಭಾ ಆ್ಯಂಡ್ ರಾಜ್ಯಸಭಾ ಆರ್ 2 ಹೌಸಸ್ ಆಫ್ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್. ಇಲ್ಲಿಗೆ ನಿಮ್ಮ ಈ ಪಾಠದ 6th ಮೇನು ಮುಗಿಯುತ್ತೆ. ಓಕೆ, ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಮೇನ್ಸ್ಗಳಿದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಸ್ಸಲ್ಲಿ ಆ ಮೇನ್ಗಳನ್ನ ನೋಡೋಣ. ಈಗ ನಾನು ಏನು ಹೇಳಿದ್ದೀನೋ
ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲೀನಾಗಿ ನೋಟ್ಸಿಗೆ ಬರೀರಿ. ನೋಟ್ಸ್ ಮತ್ತೆ ಏನು ಬರೆಸೋ ಅಗತ್ಯ ಇರಲ್ಲ ನೋಡಿ, ನೀಟಾಗಿ ಈಗಲೇ ನೋಟ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಬಿಡಿ. ಆಮೇಲೆ ನೀವು ಕ್ಲಾಸಿಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ನೋಟ್ಸ್ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಹೋಮ್ವರ್ಕಿಗೆ ಕ್ವಶನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್ಸ್ನ ಬರೀರಿ. ಇದೆಲ್ಲ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಟೆಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋಣ. ಓಕೆ, ಕ್ವಶನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲಪ್ಪ ಸೆಕೆಂಡ್ ಮೈನಲ್ಲಿ, ದೋ ತೀನ್ ವಾಕ್ಯೋ ಮೇ ಲಿಖೋ, ಆ 5 ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸು ಕಲೀರಿ. ಮತ್ತು ಗ್ರಾಮರ್ ಪಾಯಿಂಟ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅವುಗಳನ್ನು ಕೂಡ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿ. ಹೋಮ್ವರ್ಕಲ್ಲಿ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಮೇನ್ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ನ ಒಂದು ಸಲ ಕ್ವಶನ್ ಬರೆದು 3 ಸಲ ಆನ್ಸರ್ ಬರೀಬೇಕು. ನೋಟ್ಸಿಗೆ ಮಾತ್ರ ಒಂದೇ ಸಲ 1 ಟೈಮ್ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಹೋಮ್ವರ್ಕಿಗೆ 1 ಸಲ ಕ್ವಶನ್ನು 3 ಸಲ ಆನ್ಸರು, ಈ 5 ಕ್ವಶನ್ಗೂ ಬರೀಬೇಕು. ಆಯಿತಾ? ಈ 5 ಕ್ವಶನ್ ಕ್ಲೀನಾಗಿ ಕಲ್ತ್ಕೊಂಬಿಡಿ. ಗ್ರಾಮರ್ ಪಾಯಿಂಟ್ 1 ಟೈಮ್ ಬರೀರಿ ಸಾಕು. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಈ ಪಾಠ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೋತೀನಿ. ಈ ಪಾಠ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಿಬಿಟ್ರೆ ಈ ಹಾಫ್ ಇಯರ್ಲಿ ಸಿಲೆಬಸ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಟೆಸ್ಟ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಕೇರ್ಫುಲ್ಲಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ, ನೋಟ್ಸ್ ಮಾಡಿ, ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಮಾಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.